नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पहा, आरोग्य भरतीविषयी एक अपडेट आलेली आहे. त्याच्यातलं आरोग्य सेवक नावाचं जे पद आहे, ते महाराष्ट्र शासनाचं एक राजपत्र त्या ठिकाणी कालच्या तारखेमध्ये म्हणजेच 17 डिसेंबर या दिवशी या ठिकाणी आपल्या समोर आलेलं आहे. लक्षात घ्यायचं या राजपत्रामध्ये काय दिलेलं आहे? पहा लक्षात घ्या. या ठिकाणी आलंय 17 डिसेंबर 2025 ला हे महाराष्ट्र शासनाचं राजपत्र त्या ठिकाणी काय म्हणतंय लक्षात घ्यायचं. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 अंतर्गत त्या ठिकाणी जो 1961 चा अधिनियम आहे, या 1961 चा अधिनियमनं कलम 274 नुसार पोट कलम 2 आणि खंड 39 द्वारे प्रदान करण्यात आलेल्या 1967 मध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहेत. हे नियम उक्त कलम 274 पोट कलम 3 द्वारे आवश्यक असल्याने यापूर्वी सिद्ध करण्यात आले. मग जे महाराष्ट्र जिल्हा परिषद आहेत याच्यामधला या अगोदर जो अधिनियम आला होता तो आला होता 1967 ला. मग 1967 मधील परिशिष्ट क्रमांक 5 मध्ये ज्या जिल्हा तांत्रिक सेवक गट क त्या ठिकाणी तिसऱ्या आरोग्य श्रेणीमधील तिसऱ्या याच्यामधील जो आरोग्य कर्मचारी आहे, नियुक्तीसाठी पात्रता आणि पद्धती शीर्षकाखाली प्रचलित नियमाऐवजी सुधारणा नियम करण्यात येत आहे. म्हणजेच जी आरोग्य भरती होत होती त्या आरोग्य भरतीचा जो सुधारणा नियम आहे तो या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे. मग त्या सुधारणा नियमामध्ये काय काय बाबी दिलेल्या आहेत तर लक्षात घ्यायचंय. 17 डिसेंबर 2025 चा हा जो सुधारणा नियम आहे, या सुधारणा नियमामध्ये जिल्हा परिषद संवर्गातील जे गट ड च परिचय नावाचं जे पद आहे, या परिचय हे पद धारण करणाऱ्या तसेच पदावर 3 वर्षापेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा झालेल्या व्यक्तीकडून मग जे परिचर पदावरती लोक आहेत अशा पदांना त्या ठिकाणी आरोग्य सेवक जर व्हायचं असेल तर ते डिपार्टमेंटल मार्फत होऊ शकतात. म्हणजे परिचर पदावर असणाऱ्या अशा लोकांना तिथं काय करण्यात आलेलं आहे तर ज्येष्ठता आधी खालील निकष पूर्ण करणाऱ्याला योग्य पदोन्नती म्हणजेच विज्ञान या विषयासह उच्च माध्यमिक शालांत परीक्षा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण आणि परंतु असे की सदरील प्रवेश सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झालेल्या दिनांकापूर्वी जिल्हा परिषद सेवेत असलेल्या गट ड म्हणजेच परिचर पद धारण करणाऱ्या व्यक्तींना 3 वर्ष नियमित सेवा करणाऱ्या आणि ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली अशा व्यक्तींना देखील ज्येष्ठता अधीन राहून सदरचे सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून पुढील 5 वर्ष पदोन्नतीसाठी पात्र असतील. जे व्यक्ती 12वीच्या बेसवरती गट ड या पदावरती निवड झालेली आहे ते जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी परिचर पदावरती काम करतायत आणि त्यांना 3 वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे अशा लोकांसाठी म्हणजे जे सेवेत आहेत यांच्यासाठीचा हा त्या ठिकाणी जो नियम आहे त्या नियमामध्ये अनेक त्या ठिकाणी बाबी दिल्यात. मग त्यांना काय आहे तर पदोन्नतीसाठी त्या ठिकाणी त्यांनी ही पदोन्नती आणि पदोन्नतीसाठीचा जो त्या ठिकाणी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. ओके. त्याच्यानंतर पहा काय म्हणतंय, किमान वयोमर्यादा संबंधी काय करण्यात आले तर पदावरील भरतीसाठी जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त करण्याच्या शेवटच्या तारखेला किमान 18 वर्ष पूर्ण पाहिजे. हा जो सेवा नियम त्या ठिकाणी या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर कमाल वयोमर्यादा किमान म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त काय आहे तर पदावरील भरतीसाठी दिलेल्या जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त होण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आरक्षित प्रवर्गातील नसलेल्या व्यक्तींचे वय 38 वर्षापेक्षा जास्त असू नये. म्हणजेच आपलं वय कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त किती तर 38 वर्ष त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता काय आहे तर विज्ञान या विषयाचं माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य आहारता आणि उत्तीर्ण म्हणजेच आपण त्या ठिकाणी 12वी शाखेमध्ये विज्ञान विषयानं म्हणजेच आपल्या भाषेत ज्याचं सायन्स झालं असेल असे लोक या पदासाठी पात्र असणार आहेत. त्याच्यानंतर काय दिले पहा, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्यासाठी शासनाचा विभागीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात येणारे 12 महिन्याचे मूलभूत प्रशिक्षण किंवा शासनाने समकक्ष ठरवलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम 3 संधीमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणे. आरोग्य सेवक पुरुष या पदावरील
पदोन्नती व नामनिर्देशन यांचे प्रमाण 25-75 असेल. याचा अर्थ काय? 25-75 या शब्दाचा अर्थ असा म्हणतंय, जे आरोग्य सेवक नावाचं पद आहे, ही जी पदं भरले जाणार आहेत, याच्यातले 25% पदं म्हणजे एकूण जर 100 पदं असतील, तर 100 पैकी 25 पदं हे त्या ठिकाणी पदोन्नतीनं म्हणजेच परिचर असणारा व्यक्ती तो त्या ठिकाणी काय होईल, तर याचे आरोग्य सेवक पर्यंत जाईल आणि 75% जी पदं आहेत, ही सरळ सेवा भरतीने त्या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत. असं याच्यामध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर काय म्हणतंय पहा, पदोन्नतीने आरोग्य सेवक पुरुष या पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा दोन्ही परीक्षा संदर्भात शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार मराठी आणि हिंदी भाषा परीक्षा अगोदरच उत्तीर्ण केलेली असणे अथवा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळवणे आवश्यक राहील, अन्यथा ते पदोन्नतीस पात्र होणार नाहीत. हे पदोन्नतीसाठी त्या ठिकाणी त्याच्यानंतर काय केलं पहा, परत त्याच्यामध्ये आणखीन काय बाबी दिल्यात, तर पदोन्नतीने हे पदोन्नतीसाठी दिलंय आरोग्य सेवक पुरुष या पदावर नामनिर्देशित नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने संगणक आहारता प्रमाणपत्र म्हणजेच काय, तर MSCIT असणं आवश्यक आहे. शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार संगणक आहारता प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील. नियुक्तीपूर्वी संगणक आहारता प्रमाणपत्र धारण केलेले नसल्यास याबाबत नियमात समूद केलेल्या विहित मुदतीत सादर करणे आवश्यक राहील. त्याचप्रमाणे मुदतीस प्रमाणपत्र सादर न केल्यास सदर संगणक आहारता प्रमाणपत्र धारण करेपर्यंत वार्षिक वेतनवाढ तसेच वरिष्ठ पदावरती जी पदोन्नती होणार आहे ती होणार नाही. त्याच्यानंतर काय म्हणते पहा, आरोग्य सेवक पुरुष या पदावर नामनिर्देशनाद्वारे नेमणुकीसाठी शिफारस केलेल्या व्यक्तीने महाराष्ट्र नागरिक सेवा म्हणजेच लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र 2005 ला हा जो अधिनियम आला, यानुसार आपल्याला त्या ठिकाणी काय द्यायचे, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आपल्याला त्या ठिकाणी द्यायचे. कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने नियुक्तीनंतर शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले नियम, आदेश किंवा निर्गम यामध्ये केलेल्या अटी व शर्ती देखील या नियमान्वये नियुक्त केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास लागू राहतील. सुभाष शिंगळे शासनाचे उपसचिव आहेत, यांनी हा आदेश त्या ठिकाणी आपल्यासाठी मग लक्षात घ्यायचंय. आपण हा जो शासनाचा अधिनियम आला, नवीन सेवेचे नियम आले, या सेवेच्या नियमातून आपल्याला काय, तर आपण जर पाहिलं असेल तर 150 दिवसाचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक कार्यक्रम राबवलेला आहे. मग या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी अनेक विभागांचा आढावा घेण्यात आलाय. मग विभागांचा आढावा घेत असताना आपण लक्षात घ्यायचंय, त्या विभागाचा आढावा घेत असताना आपल्या राज्य शासनानं काय केलंय, तर राज्य शासनानं आपली पहिले त्या ठिकाणी आकृतीबंध आणि त्याच्यानंतर रिक्त जागांचा आढावा, रिक्त जागा आणि पदोन्नती हा जे सेवा नियम आलाय, हा एक याचाच भाग आहे. मग या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये काय होऊ घातलंय, तर राज्य शासनानं जे वेगवेगळ्या विभागामध्ये पद असतील त्या पदांसाठी भरण्याच्या अगोदर पूर्वीची तयारी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. मग पूर्वीची तयारी कुठली सुरू केली आहे, तर ज्या विभागामध्ये जी पद आहेत ती कुठल्या प्रकारे भरले गेलेले आहेत, तिथं कोणत्या सेवा नियमाने, म्हणजे आपण जर पाहिलं तर या अधिनियमामध्ये दिले 1967 चा सेवा अधिनियम, म्हणजे 1967 ला त्या ठिकाणी शासनानं जो कायदा केला होता त्या कायद्यान्वये ही पदं भरण्यात आली होती सरळ सेवेनं. मग त्याच्यामध्ये सेवा जे नियम होते ते वेगवेगळ्या विभागासाठी वेगवेगळे होते. मग वेगवेगळे असताना तिथं वेगवेगळ्या आरती होत्या, वेगवेगळी पात्रता होती. मात्र आता काय करण्यात आले, तर सर्व नियमावली ही नव्यानं सेवेसाठी जे असणार आहेत, सर्व नियमावली वेगवेगळ्या विभागाची या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध होणार आहे. आणि या 150 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जी असणारी रिक्त पद आहेत आणि या अगोदर जी भरलेली पद आहेत, या सर्व पदांचा आढावा होणार आहे. नवीन जागा किती रिक्त आहेत त्या ठिकाणी आकृतीबंध तयार होणार आहे. त्या ठिकाणी जी बिंदू नामावली असती ती बिंदू नामावली तयार होईल, आकृतीबंध तयार होईल आणि नंतर जाहिरात प्रसिद्ध होईल. त्या अगोदर जे डिपार्टमेंट मध्ये भरलेल्या जागा असतील या सर्व रिक्त जागांचा आढावा, पदोन्नती सर्व बाबींचा अभ्यास करणं, त्याचा डेटा गोळा करण्याचं काम शासन स्तरावरती जोरात चालू आहे.
तो म्हणजे 150 दिवसाचा कार्यक्रम. त्या कार्यक्रमाचा हा एक भाग म्हणावा लागेल. बिंदू नामावली आणि आकृतीमध्ये याचा अर्थ काय? तर कुठले पद आहेत, कुठल्या कास्टला किती जागा असल्या पाहिजेत, या अगोदर कुठल्या प्रमाणात भरल्या गेल्यात, आता कुठल्या प्रमाणामध्ये भरल्या जायला पाहिजे. जे नवीन नियम आला त्या नियमानुसार ही जागा सर्वच्या सर्व भरल्या जाणार आहेत. येणाऱ्या काळात लवकरच आरोग्य भरतीची सुद्धा येणारं जे वर्ष असेल 2025 जे भरती आपलं वर्ष गेलं, हे आपलं जरी कष्टाचं, मेहनतीचं वर्ष असेल, तरी लक्षात घ्यायचं येणारं 2026 वर्ष हे आपलं यशाचं वर्ष असेल आणि या यशाच्या वर्षामध्ये आमची संपूर्ण त्या ठिकाणी विठ्ठल कांगणे सरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी एक टीम आरोग्य भरतीची 2026 येणारं जे 2025 वर्ष आपले कष्टात मेहनतीत जरी गेलं असेल, तर येणारं 2026 वर्ष 2025 वर्ष जरी आपलं मेहनतीत गेलं असेल, कष्टामध्ये गेलं असेल, मात्र 2026 वर्ष हे आपलं विजयाचं आणि गुलाल उधळायचं वर्ष असेल. त्यामुळं व्हीके क्लासच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य सेवक भरती 2026 ची बॅच लवकरच व्हीके क्लासवरती लॉन्च होणार आहे. त्याच्यामध्ये असणारी टीम, सर्व माहिती सर त्या ठिकाणी देतील आणि याच्यामध्ये असणार आपण व्हीके क्लास ॲप डाउनलोड करायचे अत्यंत कमी फीसमध्ये मातब्बर टीम त्या ठिकाणी आपल्याला फक्त 1000 रुपयामध्ये शिकवायला असणार आहे. त्यामुळे व्हीके क्लास ॲप डाउनलोड करून ठेवा. लवकरच आरोग्य सेवक भरतीची जाहिरात सुद्धा पडणार आहे आणि आपल्या ॲपवरती सुद्धा बॅच लॉन्च होणार आहे आणि ही बॅच पूर्णपणे लाईव्ह असेल. याच्यामध्ये प्रत्येक विषयाचा अभ्यासक त्या ठिकाणी प्रत्येक विषयाला स्वतंत्र मार्गदर्शक आपल्याला या बॅचमध्ये असणार आहे. पीडीएफ नोट्स सुद्धा आपल्याला याच बॅचच्या माध्यमातून भेटणार आहे. चला धन्यवाद, सर्वांना शुभेच्छा.